शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल व मे महिन्यात कोणती पिके घ्यावीत तसेच पिकांची काय काळजी घ्यावी तर त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. एप्रिल आणि मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हात तग धरून चांगले उत्पादन देणाऱ्या भाजीपाला पिकांची निवड करणे फायदेशीर ठरते. या काळात प्रामुख्याने वेलवर्गीय आणि उन्हाळी फळभाज्यांची लागवड करणे फायदेशीर असते. तसेच उन्हाळ्यात पिकांना दर चांगला मिळतो, तसेच बाजारात मागणी चांगली असते. त्या अनुषंगानेच आपण आज माहिती बघणार आहोत. तर आपण कोणती लागवड करावी ती माहिती आपण बघूयात. 1. वेलवर्गीय भाज्या, क्युक्युरबिट्स. या भाज्यांना उष्ण हवामान मानवते आणि मागणीही जास्त असते. तर वेलवर्गीय पिके लागवड करताना आपण कोणती लागवड करायची? कारले. उन्हाळ्यात कारल्याला चांगली मागणी असते. तसेच कारल्याचा वेलसुद्धा चांगला वाढत असतो. जर आपण चांगली काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला त्यातून उत्पन्न चांगले मिळू शकते. दोडका व घोसावळे. ही पिके कमी पाण्यातही चांगली येतात. तसेच लागवडीबाबत जर बघितले तर फार कमी शेतकरी बांधव लागवड करतात, त्यामुळे रेट चांगला मिळू शकतो. दुधी भोपळा. याच्या लागवडीसाठी एप्रिल महिना योग्य आहे. दुधी भोपळ्याला मागणीही चांगली असते. काकडी. उन्हाळ्यात थंड प्रकृतीमुळे काकडीची विक्री वेगाने होते. तसेच लागवड केल्यावर थोडी मेहनत होऊ शकते, पण दर चांगला मिळू शकतो. कलिंगड व टरबूज. जरी ही फळे असली तरी भाजीपाल्यासोबत याची लागवड फायदेशीर ठरते. 2. फळभाज्या, फ्रूट व्हेजिटेबल्स. भेंडी. उन्हाळी भेंडीला कीड कमी लागते आणि बाजारभावही चांगला मिळतो. परभणी क्रांती किंवा अर्का अनामिका सारख्या वाणांची निवड करावी. गवार. अत्यंत कमी पाण्यात येणारे हे पीक उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. नीलम 51 किंवा नीलम 61 ह्या जातींची निवड करावी. मिरची. उन्हाळी मिरचीचे उत्पादन चांगले मिळते, मात्र फुलकिडे, थ्रिप्स आणि बोकड्या रोगाचे नियोजन करणे गरजेचे असते. तसेच मागणीसुद्धा जास्त असते. वांगी. योग्य पाणी व्यवस्थापन असल्यास वांगी भरपूर उत्पादन देतात. बाजारपेठेत कायम वांग्याची मागणी असते. 3. पालेभाज्या. कमी कालावधीत पैसे मिळवून देण्यासाठी पालेभाज्या उत्तम आहेत. कोथिंबीर. उन्हाळ्यात कोथिंबीर उगवणे थोडे कठीण असते, त्यामुळे या काळात तिला सर्वाधिक भाव मिळतो. दुपारच्या वेळी सावलीची सोय असल्यास उत्तम उत्पादन घेता येते. मेथी. 30 ते 40 दिवसात हे पीक हाती येते व कमी दिवसात आपल्याला चांगला दर मिळवून उत्पादन घेता येते. पालक. उष्णतेतही पालक चांगला वाढतो. तसेच बाजारात हिरव्या भाजीपाल्याला मागणी चांगली असते, त्यामुळे पालक लागवड फायद्यात ठरू शकते. लागवडीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. 1. पाणी व्यवस्थापन. शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करा, ज्यामुळे पाण्याची बचत होईल आणि मुळांना ओलावा मिळेल. 2. मल्चिंग पेपर. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करणे फायदेशीर ठरेल. 3. लागवडीची वेळ. बियाण्यांची लागवड शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावी, जेणेकरून कडक उन्हाचा फटका बसणार नाही. यापैकी कोणत्या विशिष्ट पिकाची लागवड करण्याची तुमची इच्छा आहे त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती, उदाहरणार्थ खत व्यवस्थापन किंवा कीड नियंत्रण हवी असल्यास नक्की सांगा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.